लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता इकडे सईला जयंत खूपच आवडलेला असतो. जयंतचे विचार सईच्या मनावर खूप प्रभाव करून गेलेले असतात. ती तनू आल्यावर तनूला म्हणते की तू आज असायला हवं होतं, काय मस्त माणूस आहे जयंत कानेटकर आणि त्यांचे विचार खूप महान आहेत. हे ऐकल्यावर मात्र तनूला घाबरगुंडी सुटलेली असते. ती म्हणते की मला पेनकिलर खाऊन जरा आराम करायचा आहे. त्याच्यामुळे जान्हवी तिथून निघून जाते. इकडे सईच्या डोक्यात एक भन्नाट विचार आलेला असतो. सई म्हणते की जयंत कानेटकरने आत्ताच त्यांची बायको मिस केलेली आहे. त्याच्यामुळे जयंत कानेटकर अजून त्या दुःखातून सावरलेले नाही आहेत आणि इकडे तनूला तर कोणीच नाही आहे. तनू अनाथ आहे. तर आपण असं केलं तर की तनूला पण जयंत कानेटकरांची साथ मिळेल आणि जयंतला सुद्धा एक खूप आणि चांगली गुणी अशी बायको मिळेल, असा विचार सईच्या डोक्यात येऊनच गेलेला असतो. त्याच्यामुळे सई जान्हवीला बोलवते आणि म्हणते की विश्वाला आत्ताच्या आत्ता ऑफिसला जायचं आहे, तर त्याच्यासाठी खूप छान असा डबा बनव. हे ऐकल्यावर मात्र मग जान्हवी त्याच्यासाठी डबा बनवायला किचनमध्ये जाते. पण तिथे गेल्यावर पीठच अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे ती भाजणीचं थालीपीठ बनवते आणि खूप प्रेमाने डबा तयार करते. आल्यावर मात्र सई दोघांचे 2 टिफिन भरते. ती विश्वासाठी एक खूप छान प्रेमळ अशी चिठ्ठी त्या डब्यामध्ये टाकते, जेणेकरून विश्वाचा राग कमी होईल. आणि इकडे जयंतसाठी एक खूपच खतरनाक अशी चिठ्ठी तिने लिहिलेली, कारण की सईच्या डोक्यातली भन्नाट आयडिया तिने आता जयंतला सांगितली असेल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. जयंत जेव्हा डबा उघडतो त्याला वाटतं की माझी जानू सुद्धा माझ्यासाठी अशाच चिठ्ठ्या लिहायची आणि मग त्याला आठवण येते आणि काय आश्चर्य, तो डबा उघडतोय त्याला सुद्धा चिठ्ठी दिसते. तर त्या चिठ्ठीमध्ये सईने काय खरंच जयंतसाठी लग्नाचा प्रस्ताव पाठवला असेल का, आणि तेही तनुशी, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.